शांत बसा. भाग्याची गोष्ट आहे, आपल्याला धन लाभ होणार आहे. हो. गावाकडे गेल्यावर शांत बसा. असा हा भगवान शिव असणारा कृपाळू आहे, दयाळू आहे. फक्त त्याचं चिंतन करा, त्याला हाक मारा, त्याच्या कथेचं श्रवण करा, त्याचं नामचिंतन घ्या. तो आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही भगवान शिवाची अवीट असणारी ही कथा आहे. शौनक ऋषी सूत महाराजांना त्या ठिकाणी बोलायला लागतात. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. श्री कुलदेवाय नमः. श्री कुलस्वामिन्ये नमः. श्री सद्गुरुवे नमः. मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्हाला सर्व सिद्धांताचं उत्तम अशा प्रकारचं ज्ञान आहे. मला सर्व पुराणाचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे. माझ्या मनामध्ये साधनेविषयी काही प्रश्न उत्पन्न झालेले आहेत. त्यांची उत्तरे जर मला या ठिकाणी प्राप्त झाली, ज्ञान, वैराग्य, भक्ती कशामुळे उत्पन्न होते, माझ्या जीवनाचं कल्याण कशामुळे होणार आहे, याचं सर्व विवेचन मला तुम्ही सांगा. असा प्रश्न त्या ठिकाणी विचारायला लागलेले आहेत. माझ्या अंतःकरणामध्ये जे काम क्रोध आहेत, जे विकार आहेत, ज्या विकारांनी मला त्या ठिकाणी घायाळ केलेलं आहे, या कलियुगामध्ये जीव मुख्यतः आसुरी स्वभावाचे निर्माण झालेले आहे. त्या जीव समुदायाला शुद्ध होण्याकरता, दैवी संपत्तीने युक्त होण्याकरता काय केलं पाहिजे, संत महात्म्याची चर्चा ही आहे. आता आम्ही दोघं तिघं महाराज बसलो होतो एका दिवशी. काय चर्चा झाली आपली? ग्रंथाविषयी झाली, हरिहराविषयी झाली. आणि ते संसारिक लोक काय बोलत बसतात संसारात. तसं शौनक महाराज सुतांना प्रश्न विचारायला लागलेले आहेत. माझ्या जीवनाचं कल्याण काय होईल, कशामुळं मनुष्य देह प्राप्त झालेले, याचं जीवनाचं सार्थ काय आहे, चीज काय आहे, असं कधी विचारलंय आपण गुरु महाराजांना? नाही. खाओ पिओ ऐश करो, उड्या मारो मजा, हे मनुष्य जीवन नाही. मनुष्य जीवन जर काय असेल तर मनुष्यानं परमार्थ स्थितीमध्ये प्राप्त व्हावं, भगवंताशी प्राप्त व्हावं, एकरूप व्हावं, त्याला भक्ती म्हणावं. एकतर देशाची सेवा करावं, नाहीतर धर्मासाठी जगा. या दोनच विषयामध्ये तुमचं नाव घेतील. टाळी वाजवा. माझ्या देशावर लढणारे सैनिक अमर आहेत महाराज, अमर. देशाची सेवा करतात. आणि दुसरे आहेत ते संत आहेत, धर्माकरता, माझ्या हिंदू समाजाकरता जगतात ते संत, देशाकरता जगतात ते वीर, शूरवीर महात्मे. असं आहे. आणि म्हणून जगणं काय आहे, जगणं कशा करता आहे, या जगण्याचं वैशिष्ट्य काय आहे, मनुष्य देह कशा करता आहे, या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणारं हे शिवमहापुराण ग्रंथ आहे.
भक्ती वृद्धिंगत करण्यासाठी हे ऐकावं. आणि श्रवणेंद्रियाची तृप्ती जर कुठे असेल तर शिव महापुराणामध्ये आहे. जशी डोळ्याची तृप्ती पाहण्यामध्ये आहे, सुंदर पाहण्यामध्ये आहे. कानाची तृप्ती सुंदर ऐकण्यामुळे आहे. जिभेची तृप्ती चविष्ट जेवणामुळे आहे की नाही. नाकाची तृप्ती सुंदर सुगंधी सुगंध वास आला की त्याची तृप्ती आहे. तस या मनाची एक तृप्ती सांगितलेली आहे. मनाची तृप्ती, चित्ताची तृप्ती जर जिथे शांत होणारी असेल तर ती ही शिवकथा आहे. म्हणून ही शिवकथा आहे का. नाहीतर संतांनी सांगितलंय, डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 पावितो वास मोक, पावितो वास मोक मोक, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आता इथं आल्यानंतर डोळ्यानं सुख घ्यायचे, काशीची नगरी पाहून घ्यायची, भगवंताचं रोज दर्शन घ्यायचं. पण लवकर बरं, पहा विठोबाचे मुख, त्या भगवंताला पाहावं या डोळ्यानं. डोळ्यानं वाईट पाहू नये. कानानं काय करावं, ऐसे तुझी प्रीती, कान भरून ऐसे तुझी प्रीती, कान भरून
तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणा काय सांगाव महाराज नाही कानानं काय ऐकावं भगवंताचे गुण हो. भगवंताचे गुण कीर्तन कथा ऐकावं कानाने पायाने काय करावं तीर्थयात्रे चुके जाऊ वा हा वाचे विठ्ठल नाम घेऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवू हे सोबत जे संत आहेत की नाही त्यांच्या संघामध्ये हे सगळं प्राप्त होणार आहे म्हणून संत संगती अत्यंत महत्वाची आहे प्राप्त होणार आहे मी बोलून गेलो या संत महात्म्यामुळे आपल्या सोबत आहे संत पण आपल्याला कळत नाही हो ही शक्ती आहे कथेची कथेची शक्ती आहे भगवंताची शक्ती आहे बोलू नका शांत आहे फार मोठं भाग्य आहे हे सगळं संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं म्हणून संतांची संगत नाही का संत संगतीचे काय सांगू सुख हे सुख आहे आपण अपारिखे नाही तेथे ते एखाद्याला फरक एखाद्याला आपलं समजत नाही सगळ्यांना सारखं समजतात ते संत नाही सगळ्यांना सारखं
आणि म्हणून पायानं तीर्थयात्रा केली पाहिजे. आपण तीर्थयात्रेला या ठिकाणी आलेलो आहोत, भाग्यवान आहोत. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, चालण्याची क्षमता आहे, बसण्याची क्षमता आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा. बाजत पडल्यावर तीर्थयात्रा नाही. काय सांगाव महाराज? बाजत पडल्यावर आहे का? नाही. तुम्ही म्हणा म्हातारे झाल्यानंतर, बापो मला काशीला नेऊन आणाय. उग बसा, तुमची काशी व्हायली इथं. कशाची काशी आली? नेनाथ महाराज. म्हणून आपल्या अंगामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तोपर्यंत तीर्थ आहे. म्हणून संकल्प करा. कथेची सामुग्री देहावसानावर. आणि म्हणून तीर्थयात्रा आपण केली पाहिजे. संकल्प करा आता. ज्या ज्या वेळेला आपला हा सप्ताह आता होईल तीर्थावर, त्या वेळेला मी तीर्थयात्रा करणार म्हणून संकल्प करा जीवनामध्ये. हे 3रं वर्ष आहे महाराजांनी. फार मोठी आनंदाची गोष्ट. हे सगळं संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. सुखया संत समागमे, नित्य दुणावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. हे संतांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांची संगत असो. त्यांच्या संगतीत हे प्राप्त होतं. शौनक ऋषी सुतांना प्रश्न विचारायला लागले, माझं कल्याण काय होईल मला सांगा. कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासाचा निराकरण करणारा उत्तम औषध काय आहे मला सांगा. गुरुदेव व्यासांनी सनत कुमारांच्या आज्ञेनुसार या शिव महापुराणाची मोठ्या आदराने रचना केली. कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्याचं हित व्हावं. हित 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 म्हणजे संसारातलं हित नाही. हित म्हणजे काय? संसारातलं हित नाही. संसारात धन कमवणं म्हणजे हित, मान पान मिळवणं म्हणजे हित, सत्तेवर जाणं म्हणजे हित. हे हित नाही. खरं हित जर काय असेल
तर ते माझं कल्याण व्हावं. कैमी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. हे प्रश्न संतांना विचारावं आणि त्या मार्गावर चालावं, ते हित खरं. हित ते करावे. चिंत ते करावे देवाचे चिंतन. ते करावे देवाचे चिंतन. सगळ्यांना बोलवा माय बाहेरल्या वरल्या माता मावलेला. तुम्हाला एक पुण्य लागेल. सगळे येऊन बसा शिवकथेला. खाल्ले वरले ज्यांना ऐकू येत असेल त्यांनी येऊन बसत जा, काही अडचण नाही. कथा सर्वांनी ऐकायची. भाषा न कळो न कळो तिथे येऊन बसावं, कल्याण होत. शिव महापुराण हे सर्वांना कल्याणाच्या अर्थानं आहे. याच्या पुराणाच्या निर्मिती मागे काही उद्देश होता. काय उद्देश होता ऐका आता. शिव महापुराण हे परम उत्तम अशा प्रकारचे एक शास्त्र आहे. नुसतं शास्त्र नाही तर भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे भगवान शिवाचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे शिव महापुराण आहे. जसं की ज्ञानोबारायांनी शब्दामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. पहा की ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारे जोशी. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश वर्णवपू निर्दोष निर्वतासे. हे कसं वर्णन केलं? शब्द ब्रह्मामध्ये वर्णन केलं. शब्दाच्या द्वारा तो गणेश त्या ठिकाणी रंगवला माऊलींनी. शब्दाच्या द्वारा सरस्वती मातेचं वर्णन केलं नाही. शब्दाच्या द्वारा शब्दाच्या द्वारा गुरुचं स्तवन केलं. तसं हे शिव महापुराण म्हणजे शब्द ब्रह्म आहे, वाङ्मय आहे, शिवस्वरूप वाङ्मय आहे. शिवजींचं हे विशाल स्वरूप सर्वांनी अशा प्रकारचं समजून घेतलं पाहिजे. यातील जो मुख्य आशय आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर 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 कथा भाग नको.
मुख्य गाभा काय आहे, मुख्य आशय काय सांगायचा आहे, मुख्य आशय आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, हे ज्ञानी लोकांना कळतंय. नाही, ज्यांनी पाठ श्रवण केलेलं आहे, ज्यांनी ऐकलेलं आहे, ज्यांना सात्विक कीर्तन ऐकायची सवय आहे, त्यांना हे कळतं. कीर्तन म्हणजे आता नाटकाचा फडच होऊन बसलाय. कीर्तन म्हणजे कीर्तनात काय बोलावं, कीर्तनात काय ऐकावं हे भानच राहिलं नाही लोकांना. असो, तो विषय नाही. म्हणून मुख्य गाभा काय आहे तो श्रवण करण्याकरता माणसाने तत्पर असावं. याचे श्रवण करणं ही शिवजींची सेवा आहे. शिव कथा जो श्रवण करतो तो शिवजींची सेवा करतो. बघा, शिव महापुराण सांगतंय. म्हणून श्रवण भक्ती सर्वात मोठी भक्ती सांगितलेली आहे. बोलू नका, श्रवण भक्ती सगळ्यात मोठी भक्ती सांगितलेली आहे. श्रवणं कीर्तनं यस्य स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनः. श्रवण भक्ती ही साधी नाही. श्रवण भक्ती करणं म्हणजे भगवंताची सगळी पूजा करणं बस. हो, पण ते श्रवण कसं असलं पाहिजे? सर्वांगाचं कान करून श्रवण ऐकावं. काशीमध्ये येऊन बसली माय, शिवकथा ऐकू लागलेली आहे, श्रवण करू लागलेली आहे, पण तिचं चित्त जाग्यावर नाही. तिचं चित्त नांदेड जिल्ह्यात लव्यात गेलेलं आहे. आमच्या घरचे काय करीत असतील, काय नाही, कसा उदामादा करीत असतील, किती डबे पार करीत असतील. सासुरे गाय, सासुरे आवा निघाली पंढरपुरा. आवताली पंढरपुरा, आवताली पंढरपुरा. वेशी पासून आली घरा गाली. मला विचारू नका, मला माहित नाही. तिचं मन तिथे नव्हतं. जवळी नाही तिता काय माडी, काय माडी काय माडी. चित्त जाग्यावर नव्हतं. पंढरपूरला जाऊन उपयोग नाही, काशीला जाऊन उपयोग नाही, वृंदावनाला जाऊन बोला की उपयोग नाही. त्या बाईचं सांगालो मी. म्हणून चित्त जर जाग्यावर नसेल तर
अशा प्रकारचं ते व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून इथं चित्त असावं. असो, जवळजवळ 4:30 वाजत आहेत. अजून थोडासा अर्धा तास तुम्हाला रेस्ट करायला. तुम्ही म्हणसाल हे सारखंच आम्हाला काम सांगायला येते. बसायचं, दर्शनाला जायचं, स्नानाला जायचं, थोडा थोडा आराम घेऊ. लगेच आता हरिपाठ आहे, थोडासा आराम करा. आरती होईल आता. शिव हा प्रत्यक्षदर्शी मोक्ष देणारा आहे, नाही का? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, हे चारही पुरुषार्थ आपल्याला या ठिकाणी मिळून घ्यायचे. म्हणून घरी लक्ष जाऊ देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती, 4 पुरुषार्थ मिळणार आहे या 7 दिवसामध्ये. आणि म्हणून हे आनंदाची गोष्ट आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. झालेली आजची पहिल्या दिवसाची सेवा भगवान श्री विश्वनाथाच्या चरणावर, गुरुवर्य उमरजकर माऊलीच्या चरणावर, मोतीराम महाराजाच्या चरणावर प्राप्त करतो. सेवेला व्यास ठिकाणी विराम. सुंदर संतांचं भजन घेऊ. सर्वांनी उद्यापासून आरती करायला हरकत नाही. छोटीशी आरती घेऊन या. एवढी सर्वांनी आरती उभं राहून मस्त आरती करायची, महाआरती करायची भगवान शिवाची. एकदा सुंदर भजन होईल आणि नंतर आरती होईल. महाराज ज्ञानेश्वर माऊली